बीएमसीसाठी महायुतीच्या बैठकांचं सत्र सुरूच. शिवसेनेकडून समसमान जागा वाटपावर भर. जास्त जागा सोडायला भाजपचा नकार. सूत्रांची माहिती. एमएमआर भागातील महायुतीबाबत बैठकांचं सत्र सुरू. शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी रवींद्र चव्हाण आणि शिंदेंची 5 तास मॅरेथॉन बैठक. जागा वाटपावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची सूत्रांची माहिती. नगरपरिषद निवडणूक निकालानंतर आक्रमक भूमिका घेतलेल्या सुधीर मुनगंटीवारांची तलवार म्यान. मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. चंद्रपुरातील स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाल्याची मुनगंटीवारांची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मतभेद. पवारांचे निष्ठावान प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या वाटेवर. अजित पवारांसोबत जाण्यावरून काँग्रेसमध्येही मतभेद. गिरणी कामगारांची मुलं बीएमसी निवडणुकीच्या रिंगणामध्ये. गिरणी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणार. गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेचा निर्धार. कोकणात पुन्हा राजकीय धमाका होण्याची शक्यता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदेश पारकर शिवसेनेच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा. संदेश पारकरांनी घेतली शिंदेंची भेट. संदेश पारकर कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष. गुंड मयूर शिंदेचा अखेर भाजपमध्ये पक्षप्रवेश. आमदार केळकर डावखरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. मयूर शिंदेवर अनेक गुन्हे दाखल. पक्षांतर्गत विरोधामुळे रखडला होता पक्षप्रवेश. भाजप नेत्यांबद्दल तुमची भाषा योग्य नाही. संजय शिरसाटांच्या वक्तव्याचा भाजपकडून समाचार. बोलताना आचारसंहिता पाळली पाहिजे. संजय केनेकरांचं प्रत्युत्तर. युती होऊ नये काहींची इच्छा. संजय शिरसाटांनी केलं होतं वक्तव्य. सांगली महापालिकेवर काँग्रेसची सत्ता येईल. समविचारी पक्षांना सोबत घ्यायला तयार. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचं विधान. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती. सांगलीत राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी. सोबत येणाऱ्यांची वाटाघाटी करू. शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळेंची माहिती. मिरजेत आमची ताकद वाढली आहे. जगदाळेंचं वक्तव्य. सोलापुरात भाजप शिवसेना युतीची शक्यता. युती जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. येत्या 2 दिवसात युतीची घोषणा होण्याची शक्यता. भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार. संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची बैठक. आजच्या बैठकीत युतीबाबत चर्चा होणार. आजच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. आजच्या बैठकीमध्ये युतीचं भवितव्य ठरणार. मुंबईतील हवा प्रदूषणावरून हायकोर्टानं काढले महापालिकेचे वाभाडे. प्रदूषणाची सत्यता कळावी यासाठी आयुक्तांना रस्त्यावर घेऊन जा. कोर्टानं फटकारलं. शालार्थ आयडी घोटाळ्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना अटक. नागपुरात कार्यरत असताना घोटाळा केल्याचा ठपका. जागतिक स्तरावर मागणी वाढल्यानं आजपासून सोनं चांदीच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ. सोनं प्रतितोळा 1,40,000 तर चांदी 2,10,000